सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर बहुजन समाजातल्या माणसाने जमेल तसा, ते काही फार चांगलंच व्हायला पाहिजे, श्रेष्ठच व्हायला पाहिजे असं नाही, पण ज्याला लिहिता येतं त्यानं आपला काळ, आपलं घर, आपलं विश्व, आपलं गाव हे नोंदवून ठेवलं पाहिजे. का ठेवलं पाहिजे? कारण आपल्याकडे ही परंपराच नव्हती आणि मग कोणीतरी ब्राह्मण सांगतो इतिहास आपल्याला आणि आपण इतिहासाचे पवाडे गायला. बर, खरं कोणीच बोलत नाहीये. जे इतिहास सांगता आहे पूर्वीपासून तेही खरं बोलत नाही आणि जे आज सांगण्याचा प्रयत्न करतायत हे काही फार सत्य बोलतायत असं नाही. ही परिस्थिती का आली की आपल्या पूर्वजांमध्ये लिहिण्याकडं बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा होता. की हे नोंदवून ठेवायचं असतं, ते ठेवलं तर पुढं उपयोगी पडणार आहे, पुढच्या पिढी शहाण्या होणार आहेत. हा दृष्टिकोन मुळात आपल्या सगळ्या बहुजन समाजामध्ये नव्हता आणि त्याचा पूर्ण फायदा ज्यांच्याकडे विद्या होती त्यांनी घेतला आणि तेच तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटत गेले. पण ते म्हणतील तो पुरावा खोडून काढण्यासाठी तुमच्याकडचे पुरावे शोधले पाहिजेत. तर शोधायला गेलं तर त्यांनी ते जपून ठेवले पाहिजेत. म्हणजे किती राजघराण्याने आपली दप्तरं व्यवस्थितपणे, आपले रुमाल व्यवस्थित ठेवले. आपण अतिशय बेफिकीर वागलो आणि संपूर्ण वाताहत बहुजन समाजाची झाली. खऱ्यात किमान नोंदवून ठेवताय, पण आपण शिकलेली नवी पिढी तेवढंही करत नाही. काय वाईट दिवस आलेले आहेत पहा. जे शिकले, नोकरीला लागले, ते आपल्या चौकोनी कुटुंबात जगले, पण त्याने अवाक्षर नोंदवून ठेवलं नाही, लिहिलं नाही. यांच्या घरात पुस्तक तुम्हाला बघायलाही मिळत नाही. तुम्ही कुठल्याही हायस्कूल शिक्षकाच्या घरात जा, कुठल्याही मराठी शाळेच्या मास्तरच्या घरात जा, कुठल्याही प्राध्यापकाच्या घरात जा, यांच्याकडं प्रचंड बायकांच्या साड्याने भरलेली कपाट असते. हे एका मासिकाची वर्गणी देत नाही. मी तर मुराळी मासिक चालवत होतो, त्याची पहिली वर्गणी 200 रुपये होती. या वर्षी काय मागच्या वर्षी मी 300 केली. मराठीचा एकही प्राध्यापक माझा वर्गणीदार नाही. 5-10 आहेत तेवढेच. त्यांचे पगार 2.5-3 लाख आहेत. असला बेफिकीर मध्यम वर्ग तयार झाला. म्हणजे ते ब्राह्मण परवडले, पण हे नवे ब्राह्मण वेगवेगळ्या जातीतले नको. काळ तर पुढचा इतका भयानक आहे की तुमच्या सभापतीला साधी श्रद्धांजलीची नोट वाचता येत नाही. असले राजकर्ते येतात. आणि अशा भयावह परिस्थितीमध्ये जर बहुजन समाजाच्या पोरांना जगायचं असेल तर जबाबदारी आपली येते की आपण जे जे घडतं आहे ते नोंदवतो, लिहून ठेवतो. तर काहीतरी बदल होण्याची पुढे शक्यता आहे. म्हणजे खरात आणि हे नोंदवून त्याची गुणवत्ता काय आहे, ती श्रेष्ठ कादंबरी आहे का, त्यांना कादंबरी जमली का, मला बिलकुल त्यात रस नाही. खरात लिहितात यातच रस आहे. म्हणजे आणि ताईसाहेबांच्या सारखं कॉलेज खरातला मिळालं आणि इथं त्याने किमान 8 पुस्तकं लिहिली, हे मला अतिशय कौतुकास्पद वाटतं. कारण एवढंही कोणी करत नाही. यातला भाग नंदू मोरे सरांनी जो सांगितला, नंदकुमार मोरेनी, की सुरक्षित कवचात वाढलेली पिढी आणि
आपल्या शिक्षणानं केलेली घोटाळे. म्हणजे आपल्याकडं शिक्षण आलं आणि त्यानं सर्वात चांगल्या गोष्टी जशा केल्या तशा वाईट गोष्टी केल्या. म्हणजे सगळ्यांचे श्रम काढून घेतले. म्हणजे शिकलेल्या माणसानं राबायचंच नाही. म्हणजे आईच सांगते, अरे तू शाळेला जातो तर तू मग चिखलात येऊ नको, म्हशीचं शेण काढू नको, का तर तो शिकतो. पण शिकणाऱ्यानं सुद्धा श्रम केले पाहिजेत. हे आपल्या शिक्षणात आलं नाही. परिणामी अतिशय निरर्थक पिढी तयार झाली. म्हणजे हे सगळे नवशिक्षित ब्राह्मण जे आहेत याने आपल्या समाजाचा घात केला. आणि उरले सुरले जे राबणारे लोक होते त्यांना मोदी साहेबांनी फुकट धान्य दिलं. आपला कार्यक्रमच केला शेतकऱ्यांचा. काय परिस्थिती आहे बाबा, त्यामुळे सगळे की राशन फुकट मिळतं, बहिणीला 1500, भावाला तिकडचे 2000 येतातच. कराशे मग एकदा शेतीविषयी तुमच्या मनात राग उत्पन्न झाला की मग अदानी अंबानीसाठी शक्तीपीठ येतच. हे शक्तीपीठ देवांसाठी नाहीये, ही पुन्हा थाप आहे. जर ते असतं तर आमच्या विठ्ठलाकडे गेलं असतं शक्तीपीठ. विठ्ठलाकडे जात नाही. तो तर आमचा देवांचा देव आहे विठोबा. अनेक गोष्टी ते नोंदवतात आणि ही काजळी झालेली आहे. मला त्याचं शीर्षक फार छान वाटलं की शिक्षणात काजळी आहे, राजकारणात काजळी आहे, आपले गोरगरिबाचे प्रश्न मांडणाऱ्या चळवळीच नाही. म्हणजे मला आठवतं की आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी कृषी विद्यापीठांचा लढा कुमार सप्तर्षींनी उभा केला होता, युक्रामचा. तर तसा आमच्या गडहिंग्लजचा आणि कृषी महाविद्यालयाचा काही संबंध नव्हता. पण आम्ही 6 दिवस सलग कॉलेज बंद पाडलं होतं की ही शिक्षण व्यवस्था दुरुस्त करा. आता असं काहीच घडत नाही. हे एनईपीच्या नावावर काय काय खपवत आहे. महाविद्यालय ओस पडलेली आहेत, पोरं येतच नाहीत तुमच्याकडे. काय प्रश्न आहेत गंभीर असे. अशा सगळ्याला जर उद्या उत्तर शोधायची असतील तर ज्याला ज्याला लिहिता येतं तो लेखकच व्हावा असं माझं म्हणणं नाही. पण ज्याला ज्याला लिहिता येतं त्यानं आपल्या घराविषयी, आपल्या समाजाविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाविषयी लिहिलं पाहिजे. कारण पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर या प्रकारचं लेखन बहुजन समाजातल्या मुलांनी केलं पाहिजे. तर प्रकाशता मॅडम म्हणाले की कुठेतरी पुण्यातले विद्वान म्हणाले की वाचन संस्कृती संपली गेली. काय डाव आहे बा. आता कुठं खेड्यापाड्यातली गोरगरिबाची पोरं कुठलं तरी एक चिठून आणतात, वाचतात, पुस्तक आणतात, वाचतात. म्हणजे आमच्या पदवीधर झालेल्या घरातल्या सुना मसाल्याचा जो कागद येतो तो वाचायचा प्रयत्न करतात. आता कुठं वाचायला लागले. तर याने जाहीर केलं वाचन संस्कृती मेली. तुमची मेली. ज्यांची पोरं इंग्रजी माध्यमात आहेत ते मराठीविषयी जास्त बोलतात की मराठी भाषेचं मरण जवळ आले. काही मरण गिरण आमच्या भाषेचं आलेलं नाही. तुमच्या घरात मरण झालं असेल पण ह्यांच्या पोराला येतच नाही इंग्रजी. तसंही वाचणाऱ्यांचं एक सर्वे मधला असा सांगतो की सगळ्यात जास्त वाचन हे दलित समाजामध्ये आज केलं जातं. याच्या सगळ्या जाती आहेत, ढोल असतील, मांग असतील, चांभार असतील, महार असतील, या घरामध्ये एक ना एक पुस्तक तुम्हाला दिसणारच. सर्वे असं सांगतो की सर्वात जास्त वाचन या समाजामध्ये होतं. आणि हे इकडं सांगायला लागले आम्हाला की वाचन संपलं. गाव काय आहे
एकदा अशी हाकाटी पिटवायची की वाचन संपलं म्हणजे जी आमची बहुजनांची आता वाचायला लागली ती मी बंद करतो. आणि आता तर वरवंट्याचा काळ आहे. म्हणजे हा काळ काही फार चांगला नाहीये. हे दिवसा ढवळे एकमेक पळून जात आहेत, कुठं पळतायत, कोण कुणाला नेतो, कोण कुणाला घेऊन येतो, यांचे विचार काय, विचारसरणी काय, आयडियॉलॉजी काय, सत्य काय, असत्य काय, काही कळायला मार्ग नाही. चारित्र्य हा शब्द उच्चारायची सुद्धा लाज वाटावी. काय चारित्र्य यांचं? आणि हे आम्हाला शहाणपण सांगणार की तुम्ही देशद्रोही आहात. ह्यांच्या विरुद्ध बोललो की आम्ही देशद्रोही, खरं बोललो की देशद्रोही. अशा सगळ्या गोंगाल्यामध्ये युवराज खराब काहीतरी येतात. आनंदाची गोष्ट आहे. ताई साहेब यांना भेटता आलं, तुम्हा सर्वांना भेटता आलं, आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद.